हिंगोली जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या स्तोत्र बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षण शिबिरात मोठा गैरप्रकार घडल्याचा प्रकार समोर आलाय। या शिबिरात अतिशय हलगर्जीपणा व भ्रष्ट कारभार होत असून केवळ कागदोपत्री प्रशिक्षण दाखवून शासनाच्या निधीचा अपहार सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले असून संबंधितांस बोगस प्रशिक्षण शिबिर तात्काळ थांबवून जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या शिबिरात प्रशिक्षणार्थींसाठी ना योग्य जेवणाची व्यवस्था ना निवासाची सुविधा कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याचा ठपका ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठेवलाय। प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतल्याच्या नावाखाली बोगस एकाच ठिकाणी प्रशिक्षण असताना सुद्धा 4 ठिकाणी प्रशिक्षण असल्याचं दाखवण्यात आलं आहे। ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, पदाधिकारी संतोष देवकर, जगन्नाथ देशमुख, वैभव देशमुख, विलास सुतार, जीवन देशमुख, देवीदास पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोगस प्रशिक्षण शिबिर बंद पाडले। यावेळी त्यांनी प्रशिक्षण घेणाऱ्यांना चांगले धारेवर धरत वस्तुस्थिती उघडकीस आणली। संबंधित अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद। या प्रकारावर प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही। मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत असून या प्रकरणात कुणाचा फायदा होत आहे याचा तपास प्रशासनाने त्वरित करावा अशी मागणीही जोर धरती आहे। शासनाच्या जल जीवन मिशन सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या नावाखाली निधी अपहार होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी असून संबंधित दोषींना शिक्षा करावी अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख व पदाधिकाऱ्यांनी केली। योजनेशी पाणी पुरवठा योजनेशी निगडीत हे शिबिर आहे। खरं तर जलस्रोत बळकटीकरणासाठी या ठिकाणी जिल्हाभरात प्रशिक्षण आहे। जवळपास 500 लोकांचं प्रशिक्षण या ठिकाणी घ्यायचं होतं। या बालाजी मंदिरात एकच हॉल आहे, याने 4 हॉल दाखवलेत। या बालाजी मंदिरात जेवणाची व्यवस्था केली नाही, नाश्त्याची व्यवस्था केली नाही। 240 लोकांना प्रशिक्षणाला बोलवले आणि 40च खुर्च्या टाकल्यात। 4 प्रोजेक्टर असायला पाहिजे, एकच प्रोजेक्टर आहे आणि निव्वळ बोगस काम या ठिकाणी आहे। हे सगळं इथल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून या ठिकाणी केलेलं आहे। मी शिव मॅडमला विनंती करतो, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण संबंधित संस्थेवर कारवाई करा, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा। याच्या अगोदर जे 3 प्रशिक्षण झाले त्याची चौकशी करा, ते सुद्धा बोगसच झालेले आहेत। कोणत्याही लोकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळालेलं नाही आणि निव्वळ खोट्या करून एका लाभार्थ्याला जवळपास 1800 रुपये प्रशिक्षणाचा खर्च आहे। निव्वळ शासनाची दिशाभूल आहे। हे प्रशिक्षण चुकीच्या पद्धतीने व्हायले। त्याच्यामुळे आज या ठिकाणी आम्ही BDO साहेबांना सोबत घेऊन पंचनामा केला आणि प्रशिक्षण या ठिकाणी रद्द करायला लावलं। निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये अशा खोट्या शासनाची फसवणूक करणारे प्रशिक्षण जर या जिल्ह्यात होत असतील तर आम्ही त्याला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही। वेळ प्रसंगी गुन्हे अंगावर घेण्याची आमची तयारी आहे। माझी शासनाला विनंती आहे की या गोष्टीवर गांभीर्याने लक्ष द्या। एकीकडे आमचा शेतकरी बेजार आहे आणि तुम्ही प्रशिक्षणाला 10 कोटी रुपये घालायले। जवळपास एका दिवसाचा जिल्ह्याचा प्रशिक्षणाचा खर्च 21 लाख रुपये। हे कुठेतरी शासनाची फसवणूक आहे। त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण बंद पाडलेलं आहे।